नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण बनवणार आहोत व्हेज स्पेशल पनीर बिर्याणी. ही रेस्टॉरंट स्टाईल पनीर बिर्याणी अगदी 10 मिनिटात घरच्या घरी तयार होत आहे. पनीर बिर्याणीसाठी सर्वप्रथम 2 टोमॅटोचे बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे व टोमॅटोप्रमाणेच ओनियनचेही बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत. हा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर गरम कुकरमध्ये 1 चमचा बटर ॲड करायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या कांद्याचे आणि टोमॅटोचे स्लाइसेस बटरमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो आणि कांदा बटरमध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 चमचे सोया तेल ॲड करायचे आहे आणि लालसर रंग येईपर्यंत थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि यामध्ये स्वादानुसार खडा मसाला देखील टाकून घ्यायचा आहे. खडा मसाला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये 200 ग्रॅम पनीर ॲड करायचं आहे व पनीरला सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. पनीर तेलामध्ये परतून झाल्यानंतर 1 वाटी दही घ्यायचं आहे व यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मिर्च पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे व हे तिन्ही मसाले दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये मिक्स केलेले हे 1 वाटी दही कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे दही पनीरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. बिर्याणीमध्ये हे दही टाकल्यामुळे पनीर बिर्याणी एकदम टेस्टी होते. त्यानंतर कुकरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा किलो बिर्याणीसाठी 2 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा पनीर मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर कुकरमध्ये 500 ग्रॅम चांतारा तांदूळ टाकून घ्यायचा आहे. पनीर बिर्याणीसाठी आपल्या आवडीनुसार आपण कोणताही तांदूळ वापरू शकतो. हा चांतारा तांदूळ मसाल्यांमध्ये थोड्या वेळासाठी छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कुकरमध्ये 1 लिटर पाणी ॲड करायचं आहे. यामध्ये मी अर्धा किलो बिर्याणीसाठी 1 लिटर पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे व हे सर्व मसाले कुकरमध्ये एकदा छान मिक्स करून कुकरचे झाकण लावून घ्यायचं आहे व या पनीर बिर्याणीसाठी कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आपली दमदार व्हेज पनीर बिर्याणी अगदी 10 मिनिटात तयार झालेली आहे. या पनीर बिर्याणीला एकदम रेस्टॉरंट लाईक टेक्स्चर आलेलं आहे. आता मी ही बिर्याणी आमच्या यांना खायला देणार आहे. बघूया कशी वाटते त्यांना ही बिर्याणी. कशी झाली पनीर बिर्याणी? अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.